तिच्या कुंकवाचा शेवटचा हक्क. आई, जर मी तुझ्या मनासारखं लग्न केलं तर तू आनंदी राहशील ना? अन्वीने आईचा हात हातात घेत विचारलं. आई म्हणाली, मुलीचं सुखच आईचा आनंद असतो. पण अन्वीच्या डोळ्यात अश्रू होते, कारण तिचं मन आधीच कोणाच्या नावावर होतं. त्याचं नाव विराज. अन्वी आणि विराज एका कंपनीत काम करत होते. मैत्रीचं प्रेमात रूपांतर व्हायला फार वेळ लागला नव्हता. विराज म्हणायचा, मला मोठं घर नको, महागडी कार नको, फक्त तू हवीस. अन्वी हसायची. पण एका दिवसात सगळं बदललं. अन्वीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांची शेवटची इच्छा होती, माझ्या मुलीचं लग्न माझ्या मित्राच्या मुलाशी झालेलं पाहायचंय. आईने रडत अन्वीला विनंती केली. अन्वीने विराजला भेटायला बोलावलं. विराज, मला माफ कर. काय झालं? आपण लग्न करू शकत नाही. का बरं? बाबांची शेवटची इच्छा. विराज बराच वेळ शांत राहिला. मग म्हणाला, तुझ्या बाबांच्या आनंदासाठी मी तुझ्यापासून दूर जातो. अन्वीचं लग्न समर्थशी झालं. समर्थ चांगला नवरा होता, पण अन्वी मनाने रिकामी होती. तिने संसार स्वीकारला. काळ पुढे सरकत गेला. तिला एक सुंदर मुलगी झाली. तिनं तिचं नाव आर्या ठेवलं. आर्यामुळे तिच्या आयुष्यात पुन्हा हसू आलं. एका दिवशी अन्वी बाजारात गेली असताना तिला विराज दिसला. तो पण 7 वर्षांनी. तो आधीपेक्षा खूप क्रश दिसत होता. अन्वीने हाक मारली, विराज. तो हसला. कशी आहेस? मी ठीक आहे. तू? मीही ठीक. पण त्याच्या डोळ्याखालील काळी वर्तुळे वेगळंच सांगत होती. अन्वीने विचारलं, लग्न झालं? विराज म्हणाला, नाही. का? जिच्यावर प्रेम केलं तिच्याशिवाय दुसऱ्या कोणाला पत्नी म्हणण्याची हिंमत झाली नाही. अन्वीचे अश्रू आवरेना. दोघे परत वेगळे झाले. काही महिन्यांनी अन्वीच्या मुलीला दुर्मिळ आजार झाला. मोठ्या ऑपरेशनसाठी रक्ताचा एक दुर्मिळ गट लागणार होता. संपूर्ण शहरात शोध सुरू झाला. तेव्हा हॉस्पिटलमधून फोन आला, एक व्यक्ती रक्त द्यायला तयार आहे. अन्वी हॉस्पिटलमध्ये पोहोचली. समोर विराज उभा होता. तू? तो हसला. तुझ्या मुलीसाठी माझं रक्त उपयोगी पडणार असेल तर यापेक्षा मोठं भाग्य काय असेल? ऑपरेशन यशस्वी झालं. आर्या वाचली. अन्वीने विराजचे आभार मानले. तो म्हणाला, तुझं सुख अजूनही माझी प्रार्थना आहे. पण त्या दिवशी डॉक्टरांनी अन्वीला एक गोष्ट सांगितली. ज्यांनी रक्त दिलं त्यांना स्वतःलाच रक्ताचा कॅन्सर आहे. अन्वीच्या डोळ्यासमोर अंधार पसरला. ती विराजच्या घरी गेली. तो एका छोट्याशा भाड्याच्या घरात राहत होता. भिंतींवर अन्वीच्या कॉलेजमधला एक फोटो होता. तू अजूनही हा फोटो ठेवला आहेस? ती विचारते. काही आठवणी घर नसतात, त्या श्वास असतात. अन्वी रडू लागली. तू उपचार का घेत नाहीस? अन्वी त्याला विचारते. घेतोय, पण वेळ निघून गेली आहे. तू मला का सांगितलं नाहीस?
तुझं आयुष्य पुन्हा अस्थिर करायचं नव्हतं. त्या दिवसापासून अन्वी लपून छपून विराजला भेटू लागली. त्याला औषध द्यायची, त्याच्यासाठी छान छान जेवण बनवायची, त्याच्याशी बोलायची. एक दिवस समर्थला हे समजलं. अन्वी घाबरली. मला माफ करा, ती कळवळू लागली. समर्थ शांतपणे म्हणाला, मला सगळं माहीत आहे. अन्वी आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिली. समर्थ म्हणाला, तू पत्नी म्हणून माझ्याशी कधीच खोटं बोलली नाहीस, पण तुझ्या डोळ्यातलं अपूर्ण प्रेम मी नेहमी पाहिलं. तुम्हाला राग नाही आला का माझा? राग प्रेमावर नाही येत. समर्थ स्वतः विराजला भेटायला गेला. तो म्हणाला, तुम्ही तिच्यावर खूप प्रेम करता? विराज हसला. हो, पण तिचा संसार तुमच्यासोबत आहे. समर्थने त्याचा हात त्याच्या हातात घेतला. तुम्ही बरे व्हा, विराज म्हणाला. आता उशीर झाला आहे. काही दिवसांनी विराजची तब्येत खूप बिघडली. हॉस्पिटलमध्ये त्याने अन्वीला भेटायला बोलावलं. माझी शेवटची इच्छा पूर्ण करशील? अन्वी म्हणाली, नक्की, तू बोल. तुझ्या कपाळावरचं कुंकू पाहून मला नेहमी आनंद झाला, कारण तू आनंदी आहेस असं मला वाटायचं. अन्वी रडत होती. विराज म्हणाला, मी गेल्यावर एकदा माझ्या कपाळावर तुझ्या हाताने कुंकू लाव. अन्वी थरथरली. हे कसं शक्य आहे? पत्नी म्हणून नाही, माझ्या प्रेमाच्या शेवटच्या आठवणीसाठी तू हे करू शकतेस का? तेवढ्यात समर्थ आत आला. त्याने शांतपणे कुंकवाची डब्बी अन्वीच्या हातात दिली. म्हणाला, जा. अन्वीने विराजच्या कपाळावर आपल्या हाताने कुंकू लावलं. विराजच्या डोळ्यात अश्रू आले. तो हसला. आता मला अजून काहीच हवं नाही. काही क्षणात त्याने शेवटचा श्वास घेतला. 1 वर्षानंतर अन्वी, समर्थ आणि त्यांची छोटी आर्या विराजच्या नावाने सुरू केलेल्या कॅन्सर रुग्णांच्या सेवा केंद्रात गेले. प्रवेशद्वाराजवळ एक वाक्य लिहिलं होतं, प्रेमाचा खरा हक्क मिळवण्यात नाही, तर शेवटच्या क्षणीही दुसऱ्यांच्या सुखासाठी जगण्यात असतो. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.